नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता मीटिंगमध्ये शिवाने आशूच्या विरोधात बोललेली असल्यामुळे आता नेहा ही शिवाकडे येते आणि म्हणते की अगं शिवा, तू काय करतेस, तुला कळतंय का? शिवा म्हणते काय केलंय मी? नेहा म्हणते की अगं आशू किती चिडलाय बघितलं ना तू, आणि आशूच्या विरोधात किती बोलतेस तू? आशूवरती तू प्रेम करते ना? शिवा म्हणते की हो, पण त्याचा इथे काय संबंध? शिवा म्हणते की नेहा ऐक ना गं, मला जे वाटलं ना ते केलं, आणि मला जे बरोबर वाटलं ना तेच मी मीटिंगमध्ये बोलले. शिवा म्हणते की अगं कंपनीमध्ये जे काम करतायत ना ते माझ्याच वस्तीतील लोक आहेत, तेव्हा मला त्यांची काळजी वाटणारच. नेहा म्हणते की शिवा, मला तुझं म्हणणं कळतंय. नेहा म्हणते की शिवा किती आता आशू किती नर्वस झाला तुला कळतंय का? तेव्हा आता शिवा म्हणते की पण मला त्याचं म्हणणं पटलंच नाही, मी तरी काय करू? शिवा म्हणते की हे बघ नेहा, कामगारांच्या हक्कासाठी मी बोलणार आणि त्यांच्यासाठी अजिबातच कॉम्प्रोमाइज करणार नाही. इकडे आता शिवाच्या आईच्या डोळ्यात पाणी येत शिवाची आई विचार करत असते. तेवढ्यात आता आजी आता शिवाच्या आईला म्हणते की अगं वत्से, डोळ्यात पाणी आणून बसू नको आणि विचारही करू नकोस. शिवाची आई म्हणते की मग करू तरी काय? इकडे आता शिवाची आई म्हणते की आशूच्या लग्नाची बातमी समजली आणि माझं मनच जागेवरती नाहीये. तेव्हा आता आजी म्हणते की अगं आशूने तरी कुठे अजून होकार दिला? शिवाची आई म्हणते की पण त्या मुलीने दिलायच ना होकार, आणि मग आशू सुद्धा आता होकार देईलच ना. आजी म्हणते की हे बघ, मी तुला खात्रीने सांगते की शिवा त्या घरची सून आहे आणि कायम त्या घरची ती सूनच राहणार आहे. शिवाची आई म्हणते की हे सगळं काय होऊन बसलं, आणि शिवाला ते घरात घ्यायला सुद्धा तयार नाहीये. आजी म्हणते बरोबर आहे, पण आपण आता काही करू शकतो का? वत्सला म्हणते की हे बघ आई, आपण त्यांच्या घरी जाऊयात, हवं तर त्यांची माफी मागूयात. तर आजी म्हणते हे सगळं जे काही झालंय ना ते फक्त माझ्यामुळे झालंय. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, मी त्यांच्याकडे जाते आणि पदर पसरून त्यांची माफी मागते, पण त्याच वेळेस दरवाजातून दिव्या आता शिवाच्या आईचे आणि आजीचे बोलणे ऐकते आणि दिव्याला मोठा धक्का बसतो. आजी म्हणते की सासरा असूनही बापासारखा प्रेम करणारा आता सासरा देखील शिवाला मिळाला होता, आणि आशू पूर्वीचा तो आपला आशू होता. रडतच आजी म्हणते की असं सासर माझ्या लेकराला कधीच मिळणार नाही. आजी रडतच म्हणते की कोणी किती काहीही म्हणू दे, पण माझ्या शिवासारखी त्या आशूला कोणतीच जोडीदारीन मिळणार नाही. आणि आता हे नातं टिकवण्यासाठी जे काही मला करता येईल ना ते सगळं मी करणार असल्याची आजी आता वत्सलाला बोलते. आणि काहीही करून मला माझ्या पोरीचा संसार वाचवावाच लागेल. तर वत्सला म्हणते की बरोबर आहे, हे तर आपल्याला करावंच लागेल. तेव्हा आता दुसरीकडे शिवाच्या बाबतीत हे असं काही व्हावं ना याचा मला अंदाजच नाही आई. आजी म्हणते की हे बघ वत्से, असं काहीच होणार नाही, आपण ताबडतोब त्यांच्या घरी जाऊ. तर दिव्या आता दरवाजातून ते सगळं ऐकते आणि म्हणते की हे तर आता लगेचच त्यांच्या घरी जायला निघालेत, काहीतरी करायला हवं असं आता दिव्या विचार करते. आणि आता काहीही करून यांना थांबवायलाच पाहिजे. आणि दोघी हे आता जाऊ लागतात. इकडे आता दिव्या पुढे म्हणते की तुम्ही दोघी कुठे चालल्यात? सगळं संपलंय आता आणि तिकडे जाऊन काहीच उपयोग नाही. आजी म्हणते की अजून काहीच संपलेलं नाहीये. तेव्हा आता दिव्या म्हणते की तुम्हाला जायचंच आहे ना, जा. शिवा सुद्धा गेली तिकडे मीटिंगला, आणि तिथे मीटिंगमध्ये सगळे असतील, तिथेच त्या मीटिंगमध्ये सगळ्यांच्या समोर हात पसरा. तेव्हा आता शिवाची आई म्हणते की पण शिवा तिकडे कशासाठी गेली? ते ऐकून आता आजी निर्णय बदलत म्हणते की हे बघ, शिवा घरी आल्यानंतर ना आपण मग तिकडे जाऊ, अगोदर आपण शिवा येण्याची वाट बघू. इकडे आता दिव्या पटकन ही कीर्तीला फोन करते आणि म्हणते की कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? कीर्ती म्हणते की बस आता तयारी चालूच झाली. तेव्हा आता दिव्या म्हणते की पण एक प्रॉब्लेम झालाय. अगं कीर्ती, आमच्या घरात माझी आई आणि आजी दोघीही भाऊला भेटण्याचा आता प्रयत्न करू राहिल्यात, आणि भाऊंना जर त्या भेटल्या ना तर मग सगळं काही अवघड होऊन बसेल. तेव्हा आता कीर्तीला मोठा धक्का बसतो आणि कीर्ती म्हणते की हे बघ दिव्या, काही जरी झालं ना हे होऊ द्यायचं नाहीये, आणि त्यांना आता तू थांबवणार आहेस. तेव्हा आता दिव्या म्हणते की बघते मी काही करता येतंय का ते. दिव्या म्हणते की करू दे ना, त्यांना कितीही प्रयत्न करू दे, मी त्यांच्या प्रयत्नांना कधीच यश येऊ देणार नाही, असे म्हणत दिव्या फोन ठेवते. इकडे आता आशू हा शिवाकडे येतो. शिवा आता कॉन्फरन्स रूम मध्ये बसलेली असते. तेवढ्यात आता आशू शिवाला म्हणतो की हे बघ शिवा, मी भारतातल्या सगळ्यात मोठ्या कॉलेजमध्ये बिझनेसची डिग्री घेतली. शिवा म्हणते की मला माहिती आहे, तू खूप शिकलाय, खूप मोठ्या कॉलेजमध्ये शिकलाय, खूप पुस्तकं वाचली, ज्ञान मिळवलं, पण मी तुला एक गोष्ट सांगते, पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचं काय आहे, माणसाचं आयुष्य हे पुस्तकात शिकवलं जात नाही आशू. त्यांचा आनंद, त्यांचा दुःख हे सगळं काही पुस्तकात नसतो, त्यांचा आनंद हे आपणच समजून घ्यायचा असतो आशू, असे आता शिवा ही आशूला समजावते.
शिवा म्हणते की जर कामगारांना 2 दिवसाची सुट्टी दिली तर ते खूप जोशात काम करतील, कारण ते हेही विचार करतील की 5 दिवस जर आपण जोशात काम केलं तर पुन्हा 2 दिवस आपल्याला आपल्या कुटुंबासोबत राहायचंय. याचा तू विचार केलाय का आशू? तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? शिवा म्हणते की तुलाच कळत नाहीये आशू, अरे मग शिक्षणाचा फायदा तरी काय? आशू आता शिवाला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो शिवा तुला कळत नाहीये का? अगं 5 दिवस जर काम करून 2 दिवस सुट्टी दिली तर आपला लॉस होणार आहे. शिवा म्हणते आशू तुलाच ते कळत नाहीये, अरे आपलं काम वाढणार, इफिशियन्सी वाढणार आणि कामगारही जोमात काम करणार आणि तेवढ्यात सगळे कामगार देखील तिथे आलेले असतात. तेव्हा शिवाचे बोलणे ऐकून ते कामगार म्हणतात की शिवाचं बरोबर आहे आणि आम्ही 10 तास काम करायला तयार आहे, पण आम्हाला 1 दिवस तरी सुट्टी पाहिजेच आणि सुट्टीची आम्हाला गरजच असल्याचे कामगार बोलतात. आशू म्हणतो की हे बघा तुम्ही मला जरा समजून घ्या, तुम्ही दररोज लवकर घरी जाताल, तुम्हाला कळतंय का हे? कामगार आता शिवाचंच म्हणणे मान्य करतात आणि म्हणतात की आम्ही 3 तास काम करायला तयार आहोत, पण आम्हाला फक्त 1-2 दिवसाची सुट्टी तर हवीच आहे. दुसरा कामगार म्हणतो की तुम्ही जर 2 दिवस आम्हाला सुट्टी देणार असताल ना, 5 दिवस आम्ही जीव तोडून काम करू. तेव्हा आता सगळे कामगार होकारार्थी मान हलवतात, तर शिवा त्यांना शांत होण्यासाठी सांगते. शिवा म्हणते इथे पण सगळेजण तुमच्या भल्याचा आणि चांगल्याचाच विचार करतात, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही फक्त शांत राहा. इकडे आता वत्सला आणि आजी भाजी निवडत असतात. दिव्या त्यांच्या समोर बसलेली असते आणि आता आजी दिव्याला म्हणते की दिव्या त्यांची मीटिंग किती वेळ चालते ग अशी? दिव्या म्हणते की अगं चाळीतल्या बायकांचं पाणी भरेपर्यंत त्यांची मीटिंग चालायची, आता तर मोठ्या कंपनीची मीटिंग आहे, तेव्हा किती वेळ चालेल ना ते तर सांगताच येत नाही आजी. तेव्हा आता वत्सला म्हणते काही जरी झालं ना आपल्याला भाऊंची भेट घ्यावीच लागेल आई. तेवढ्या दरवाजात कीर्ती ते बोलणे ऐकून म्हणते की भाऊंची भेट आणि कशासाठी? कीर्तीला बघून आता वत्सला उभी राहते आणि म्हणते की अगं बाई कीर्तीताई तुम्ही या ना, बसा ना, मी तुम्हाला पाणी आणते. तर तेवढ्यात दिव्या म्हणते की तुम्ही इथे कशा? तर वत्सला म्हणते दिव्या जरा शांत हो. दिव्या म्हणते की थांब मीच पाणी आणते आणि दिव्या पाणी आणायला जाते. कीर्ती खाली बसताच आता आजी म्हणते की आज इकडे कसं काय काम काढलंय? कीर्ती म्हणते की हे बघा मी तुम्हाला फक्त माझा निरोप देण्यासाठी आली. तेव्हा आता शिवाची आई म्हणते की निरोप कसला निरोप? कीर्ती म्हणते की हे बघा आम्ही आता आशूचं लग्न ठरवलंय. कीर्ती म्हणते की भाऊंनी मला तुम्हाला एक निरोप द्यायचा सांगितला, आजवर आपले नाते ना खूप चांगले होते आणि इथून पुढे सुद्धा ते नाते चांगले राहावे असे भाऊंना वाटते. भाऊंनी सांगितले की आता जुनी जी नाती आहेत ना ती नाती तुम्ही सोडून द्या, कारण आम्ही आता नवीन नात्याला आता सुरुवात करायला चाललोय आणि नवीन नाते जोडतोय, तेव्हा आता जुनी नाती थोडी विसरायलाच हवी ना, असे आता कीर्ती तो निरोप शिवाच्या आईला सांगते. कीर्ती म्हणते की त्यामुळे या नात्याचं सगळं काही इथेच संपलंय. ते ऐकून आता शिवाच्या आईला मोठा धक्का बसतो, तर आजी ही कीर्तीकडे बघू लागते. कीर्ती म्हणते की हे बघा मी एकटे आले म्हणून तुम्ही गैरसमज मानून घेऊ नका, भाऊंनीच मला हे सगळं तुम्हाला सांगायला सांगितलं आणि इथून पुढे आम्ही फक्त आमची नाती टिकवणार आहोत. आणि इकडे आता कामगार हे आशू आणि शिवासमोर असतात, तर तेवढ्यात भाऊ तिथे म्हणतात की निर्णय झाला. तेव्हा आता कामगार म्हणतात की हे बघा भाऊ तुम्ही तरी आमच्या हिताचा निर्णय घ्या. तेव्हा आता भाऊ म्हणतात की हे बघा अरे आम्ही जो काही निर्णय घेतलाय ना आणि घेणार आहोत तो तुमच्या हितासाठीच आहे आणि आम्ही सगळ्यांनी विचार करून असा निर्णय घेतलाय. इकडे आता भाऊ आशूला सुद्धा कॉन्ग्रॅट्स करतात आणि म्हणतात की तू जो विचार करून तू हा जो प्रपोजल मांडला होता ना, खरंच तो कौतुकास्पद आहे आशू, पण तू कामगारांचा 1 तास कमी करून त्यांच्या सुट्टीचा 1 दिवस वाढवला आणि तो म्हणजे सुद्धा तू कंपनीच्या फायद्याचा विचार केलाय आशू. पण तुझ्या या प्रपोजलमध्ये ना कामगारांचा जो हिताचा निर्णय आहे ना तो थोडासा बाजूला झालाय आणि शिवाचं म्हणणं देखील बरोबर आहे आशू. तेव्हा आता भाऊ म्हणतात की तुमची 1 दिवसाची सुट्टी रद्द होणे ना हे तुमच्या हिताचं नाहीये. तेव्हा आम्ही आशूचा नाही तर शिवाच्या बाजूने निर्णय घेतलाय. ते ऐकून कामगार देखील खूप खुश झालेले असतात. भाऊ म्हणतात तुम्हाला 2 तास एक्स्ट्राचं काम करून तुमची 2 दिवसाची सुट्टी आहे तशीच राहणार आहे. तेव्हा कामगार हे भाऊंना हात जोडतात. कामगार आता हात जोडून भाऊंचे आभार मानतात, तर भाऊ म्हणतात की आभार मानायचे असेल ना तर तुम्ही शिवाचे आभार माना, कारण तिच्यामुळेच तुम्हाला 2 दिवसाची सुट्टी मिळाली. इकडे आता कीर्तीचे बोलणे ऐकताच आजी कीर्तीकडे बघते आणि म्हणते की कीर्ती अगं माझा यावरती विश्वासच बसत नाही, कारण भाऊसारखा विचारी माणूस असे बोलणे कधीच बोलू शकत नाही. तेव्हा आता कीर्ती म्हणते की मग ठीक आहे आजी, तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे तुम्ही ठरवा.
कीर्ती म्हणते मग तुम्ही भाऊंशीच बोलून घ्या, ते स्वतः तुम्हाला सांगतील. वत्सला म्हणते पण भाऊ का नाही आले? कीर्ती म्हणते की अहो कंपनीत त्यांची खूप मोठी मीटिंग आहे म्हणून त्यांना येता आलं नाही. मीटिंगसुद्धा महत्त्वाची आहे आणि आपले नातेसंबंध चांगले होते म्हणून तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून भाऊ आले नसल्याचे आता कीर्ती आता वत्सला आणि आजीला सांगते. आजी म्हणते की तू काही काळजी करू नकोस ग, आपण एकदा भाऊंशी बोलूयात. तेव्हा कीर्ती म्हणते की बोला ना, तुम्हाला भाऊंशी बोलायचं ना, खुशाल बोला. दिव्या म्हणते की हो, आजी आणि आई येणारच होत्या तुझ्याकडे. पण लगेचच हात जोडून कीर्ती म्हणते की प्लीज तुम्ही घरी येऊ नका, कारण घरातील वातावरण आत्ता कुठे चांगलं झालंय. तुम्ही आलात ना तर ते वातावरण पुन्हा बिघडू नये असंच मला वाटतं. कीर्ती म्हणते की माझं काम मी केलं, तुम्हाला निरोप द्यायचा सांगितलं होता, मी सांगितलं. तेव्हा आता आजी म्हणते की कीर्ती बरं झालं तुझं काम केलंय ना आता, तेव्हा आता पुढं आम्हाला काय करायचं ना ते आम्ही करू. हात जोडून कीर्ती म्हणते आजी काही चूकभूल झाली असली ना तर मला माफ करा, तेही मोठ्या मानाने, आणि जाते मी असे म्हणत आता कीर्ती तेथून उठून दरवाजात जाते आणि आता त्यांच्याकडे बघते तर दिव्या सुद्धा खूप खुश झालेली असते. इकडे आता भाऊंनी शिवाच्या बाजूने निर्णय दिलेला ऐकताच आता आशू हा खूप रागावलेला असतो. रागातच आता तडतड पाय आपटत ऑफिसमध्ये येतो आणि त्या फाईलकडे बघत नेहाला म्हणतो नेहा या फाईल्स आता फेकून दे, यांचा काहीच उपयोग नाहीये. ती शिवा स्वतःला समजते तरी कोण, आणि तिला असं वाटतंय का मी खूप हुशार आहे म्हणून. तेव्हा आता नेहा आशूला शांत करण्याचा प्रयत्न करते. आशू म्हणतो की यासाठी आपण किती मेहनत केली होती नेहा, आपण बोर्ड मीटिंग समोर आपण प्रपोजल सुद्धा देणार होतो, खूप स्ट्रॅटेजीचा सुद्धा स्टडी केला होता आपण, आणि ही शिवा कुठून आली मीटिंगमध्ये आणि तिच्या स्ट्रॅटेजी काय सांगते आणि आपल्याला कसं तोंडावर पाडते. नेहा आता आशूला खुर्चीवर बसवते आणि शांत बस असे बोलताच आता डोक्याला हात लावत आशू म्हणतो की अगं मला काय शांत करते, त्या शिवाला काय तू ओळखत नाही का? तेव्हा आता आशूकडे बघत नेहा विचार करते की अरे शिवाला तूच ओळखत नाहीयेस. नेहा म्हणते की अरे पण आशू तू असा का विचार करत नाही, यामध्ये आपलाच फायदा आहे आणि त्यामुळे आपल्या प्रोडक्शनची इफिशियन्सी सुद्धा वाढते. आशू म्हणतो की अगं बरोबर आहे ते तुझं. तेव्हा आता नेहा म्हणते की हे बघ भाऊंनी आता विचार केला ना तसाच विचार तू सुद्धा करायला हवा आणि तू सुद्धा कामगारांच्या हितासाठीच आता उभं राहायला हवं. भाऊंच्या पाठीमागे आता तूच त्यांचा मुलगा आहेस. तर आता विचार करत आशू म्हणतो की नेहा मला एक सांग ना, तुला शिवाच का बरोबर वाटती? नेहा म्हणते की प्रश्न तो नाहीच आहे, प्रश्न हा कामगारांच्या हिताचा आणि आपल्या कंपनीच्या फायद्याचा, हे दोन्ही सुद्धा शिवाने बरोबर बोलून दाखवलंय. आशू म्हणतो की हे बघ नेहा हे सगळं मुद्दाम घडतंय आणि शिवाना तिला कामगारांचा खूप पुळका आहे म्हणून मुद्दामून हे सगळं ती करते. आशू म्हणतो की कुठेही तिला हिरो व्हायला खूप आवडतं बरं का. नेहा आता पुन्हा आशूला खाली बसवते आणि पाणी पी आणि राग शांत कर बरं. तेव्हा आता आशू हा नेहाकडे बघतो. नेहा म्हणते की अरे शिवाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण ती बोर्ड मेंबर आहे. तेव्हा आता आशू म्हणतो मला वाटतं नक्की शिवाने भाऊंना ब्लॅकमेल केला असणार. तेव्हा आता आशू हा भडकलेला बघताच आता नेहा विचार करते की शिवा अगं हे तू काय करून बसलीस, आणि या रागामुळे आशूने जर आता लग्नाला होकार दिला तर काय करायचं. आणि आता सगळे कामगार बाहेर येऊन शिवाच्या बरोबर चालू लागतात आणि शिवाचा आता जयघोष करू लागतात. तर शिवा म्हणते की अरे हे काय चाललंय, तुम्ही जरा थांबा. तेवढ्यात आता पान्हा गँग तिथून जाऊ लागते आणि कामगारांसोबत आता शिवाला बघते. पटकन आता सायनल सर बॅटरी आणि डिप्परला बोलावतो. समोर काय चाललं असे आता सगळ्यांना बघायला सांगतो. तेवढ्यात पान्हा गँग आता शिवाकडे येत म्हणते की शिवा हे सगळं काय आहे. शिवा म्हणते की अरे काय नाही रे. तेव्हा ते कामगार म्हणतात की बोर्ड मीटिंगमध्ये शिवाने आमच्यासाठी भांडणं केली. शिवा म्हणते की हे बघा असं काहीच झालेलं नाहीये, तिथे चर्चा चालली होती आणि मीटिंग होती ना, फक्त त्या मीटिंगमध्ये मी माझं मत मांडलं. दुसरा कामगार म्हणतो मॅनेजमेंटपर्यंत तू आवाज पोचावलास आमचा आणि आम्हाला सुट्टी मिळवून दिलीस शिवा. आणि आता दुसरा कामगार म्हणतो की शिवा कुणाला नडली माहितीये का, आशुतोष देसाईला. तर आता पान्हा गँग अवाकच झालेली असते. सायनल सर म्हणतो की शिवा अगं तू आशूच्या विरोधात उभी राहिलीस. तेव्हा आता डिप्पर आणि बॅटरी म्हणतात की शिवा तू हे असं कशाला केलंस. तर शिवा म्हणते की अरे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला कळत कसं नाही. शिवा म्हणते की मी लहानपणापासून कामगारांचा प्रॉब्लेम बघत आले, त्यांच्यातच वाढले मोठे झाली, मग त्यांच्या हितासाठी मला बघायला नको का.
तेव्हा आता शिवा म्हणते की शिवासमोर कुणी जरी असलं तरी आपल्या माणसाचं मी कधीच नुकसान होऊ देणार नाही. एक कामगार म्हणतो की शिवा, आता 2 दिवसाची आम्हाला सुट्टी मिळणार आहे आणि त्यामुळे आमच्या घरच्यांचा आनंद जर तू बघितलास ना तर तुला सुद्धा खूप आनंद होईल. आणि पुन्हा आता सगळेजण शिवाच्या नावाने जयघोष सुरू करतात. तर शिवा खूप खुश झालेली असते. तेव्हा आता शिवाचा निर्णय हाच निर्णय योग्य होता हे आशूच्या कसं लक्षात येणार आणि आशू आता शिवाच्या पुन्हा कसं प्रेमात पडणार आणि शिवा आणि आशूला एकत्र आणण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.